परिस्थिती काय आहे, काय चाललेलं आहे याची कल्पना जयंतराव, बाळासाहेब आणि राज यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, एकूणच लोकशाहीसाठी, तिच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत. आम्ही सर्व एकत्र येत असताना भारतीय जनता पक्षाला सुद्धा पत्र दिलं होतं, पण आज व्यासपीठावर आणि आमच्या कालच्या आणि आजच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीमध्ये भाजपाकडनं कोणी आलेलं नाही. हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांच्या लक्षात यायला लागला आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला, तो त्यांनी मला सांगितला. तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या 2024, त्याच्या आधी 19 ऑक्टोबरला एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय असा होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळतात आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवे ते घुसवत आहेत, नको ते काढतायत. हा सगळा खेळ यांचा सुरू आहे. आता जसं या दोघांनी सांगितलं, अगदी हे पुरावे, ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या. एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200-200 नावं नोंदलेत. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल तर ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. तेवढंच आता राहिलेलं आहे. दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसले ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोन वरती कुठेतरी आहेत, ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय. सगळे मुद्दे सांगून झालेले आहेत. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा जो आहे तो 1 जुलैचा कट ऑफ डेट, म्हणजे 1 जुलै नंतर ज्यांना 18 वर्ष झाली असतील त्यांना यावेळेला मतदानाचा अधिकारच मिळणार नाही. ही कुठली लोकशाही आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जसं काही पक्षांचे, काही प्राण्यांच्या केसेस या सुमोटो घेतल्या होत्या, तसंच आपल्या देशातल्या मनुष्य प्राण्यांची सुद्धा केस ही स्वतःहून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि देशातली लोकशाही जगवण्यासाठी हा त्यांचा सुद्धा एक निर्णय त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य करतोय, वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जातोय, दरवाजे ठोकतोय, पण दाद काही मिळत नाही.